ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ आज आपण वाचन करूया. 20/5/1995 2095 20/5/95 शुक्रवार या दिवशी जी माहिती महाराजांनी सांगितलेली आहे ते आपण बघूया. श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री शिवशंकर यांनी पहिले महायुद्ध संपूर्ण निसर्गाबरोबर म्हणजेच सर्व पंचमहाभूते यांच्याबरोबर झालेले होते. तेव्हा श्री शिवशंकर हे या स्थानावर पूर्व दिशेकडे आपले तोंड करून बसलेले असताना ते ध्यानस्थ व तपश्चर्या करीत होते. तेव्हा पृथ्वी ही हादरू लागलेली होती. संपूर्ण समुद्र अतिशय खवळला होता. सूर्य हा अति तापलेला होता. वारे वादळी वारे वाहत होते. महाप्रलय होत होता. आकाशामधील सर्व ग्रह हे घाबरून सैरावैरा धावत होते. सर्व ग्रह घाबरलेले होते. सूर्याला वाटू लागले होते आता आपले अस्तित्व संपणार अशी धास्ती वाटू लागली होती. म्हणजे आपल्या या स्थानावर शिवशंकर हे ध्यानस्थ बसले. नंतर तपश्चर्या केली. त्यावेळेस संपूर्ण निसर्गाला त्रास होत होता. सर्व पंचमहाभूत वगैरे सूर्य चंद्र सगळे घाबरले. नवग्रह सैरावैरा धावत होते. म्हणजे सर्वांना त्रास होत होता त्यांच्या तपश्चर्याचा, ध्यानस्थ बसण्याचा. सगळ्या सूर्याला तर वाटलं आता आपलं अस्तित्व संपणार. सर्व ग्रहामध्ये पहिल्यांदा सूर्य घाबरून अतिशय क्रोधिष्ठ होऊन अतिशय रागाने संतापून आपले तेज वाढवू लागला होता. आपल्या अग्नीद्वारे श्री शिवशंकर यांना जाळून भस्म करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळेस म्हणजे सूर्य आपलं तेज वाढवून शंकराला जाळून टाकायचा हा विचार करायला लागला. त्यावेळेस श्री शिवशंकर यांनी आपल्या उजव्या हाताच्या बोटाने जमिनीवर स्वतःभोवती गोल रिंगण संरक्षण कवच निर्माण केले. गोल हाताने आपलं रिंगण केलं स्वतःभोवती. त्यामुळे सूर्याचे तेज त्या रिंगणाच्या आतमध्ये येऊ शकत नव्हते. तेव्हा सूर्याच्या तेजामुळे संपूर्ण निसर्ग तापू लागला. झाडे वनस्पती जळून भस्म होऊ लागले. सर्वत्र आगी लागू लागल्या. परंतु सूर्याच्या अग्नीचा जरा देखील त्रास श्री शिवशंकर यांना जाणवत नव्हता. श्री शिवशंकर यांनी आपली तपश्चर्या पुढे चालूच ठेवलेली होती. त्यांनी कवच स्वतःभोवती केल्यामुळं त्यांना काय त्या अग्नीचा त्रास होत नव्हता. पण ते संपूर्ण निसर्ग झाडे झुडपे सगळे पेटले होते, जळून हे झालं होतं. म्हणजे आगी लागत होते सर्वत्र. मोठ्या प्रमाणात त्यांना क्रोध आलेला होता सूर्याला. पृथ्वी जास्त हादरत होती. धरणी कंप होत होता. तेव्हा श्री शिवशंकर यांना अतिशय राग येऊन क्रोधिष्ठ होऊन ते उठून उभे राहिले. आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले व आपला प्रचंड असा मोठा अवतार धारण केला. म्हणजे त्यांनी वातावरणामध्ये आदंतरी उभे राहिले. दोन्ही आपले हात कमरेवर ठेवले आणि प्रचंड असं मोठा विराट रूप त्यांनी धारण केलं व संपूर्ण सूर्याला आपल्या तोंडाने गिळून घेतलं. संपूर्ण सूर्याला त्यांनी गिळलं एवढं प्रचंड रूप घेतलं होतं. व आपल्या कपाळावरील तिसऱ्या डोळ्यामध्ये बसून घेतले. सूर्याला तिसरा जो डोळा आहे त्याच्यामध्ये सूर्याचं तेज बसून घेतलं शिवशंकरांनी. श्री शिवशंकर यांना सूर्याला आपल्या तोंडाने गिळत असताना अग्नीच्या ज्वाळा लागत होत्या. श्री शिवशंकर यांना अतिशय त्रास होत होता. त्यांचे संपूर्ण शरीर भाजले व तेव्हापासून त्यांचे संपूर्ण शरीर
काळे ठिक्कर पडलेले आहे. तेव्हापासून सूर्याला जेवढं भाजलं त्याच्यामुळं त्यांचं शरीर एकदम काळा ठिक्कर पडलेलं आहे तेव्हापासून. श्री शिवशंकर यांनी संपूर्ण सूर्यास आपल्या तोंडाने गिळल्यामुळे सर्वत्र अंधकार पसरला, निसर्गाचे नियम बदलू लागले, सर्वत्र आकार माजला होता, सर्वत्र अंधार पसरलेला होता. म्हणजे सूर्याला त्यांनी गिळलं होतं ना, त्यावेळेस सगळीकडे अंधार झाला, निसर्गाचे नियमच बदलले सगळे, दिवस पण नाही रात्र पण नाही. श्री शिवशंकर यांनी सूर्याला गिळले तेव्हा त्यांच्या शरीराची लाही लाही होऊ लागली होती, संपूर्ण शरीराची आग झाली होती. तेव्हा श्री शिवशंकर हे जमिनीवर गडबडा लोळू लागले होते. त्यांच्या ते शरीराची लाही लाही झाली, जमिनीवर गडबडा लोळायला लागले होते. पृथ्वी जास्तच हादरू लागली, जमीन फाटू लागली, पृथ्वीला भेगा पडू लागल्या होत्या. खाली पाताळामधील नाग हे फाटलेल्या जमिनीमधून प्रचंड प्रमाणात वर पृथ्वीवर येऊ लागले. जमीन जी फाटली होती त्याच्यातून मोठे मोठे नाग पृथ्वीवर येऊ लागले. प्रचंड प्रमाणात मोठमोठे अजस्त्र नाग पृथ्वीच्या वर आल्यानंतर त्या सर्व नागांनी श्री शिवशंकर यांच्यावर प्रचंड मोठा हल्ला केला. त्यांना चावू लागले, डंक करू लागले. शिवशंकर हे जमिनीवर गडबडा लोळत होते तेव्हा हे पृथ्वीतले मोठे अजस्त्र नाग आलते पाताळातले, ते शिवशंकरांना चावत होते, डंक करत होते. तेव्हा श्री शिवशंकर यांच्या पोटामध्ये सूर्याची अग्निज्वाळा व नागांचे विष यामुळे श्री शिवशंकर हे अतिशय अस्वस्थ होऊन बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेमध्ये असताना श्री शिवशंकर यांच्या तिन्ही डोळ्यामधून आग ओकीत, अग्निज्वाळा बाहेर फेकीत त्रिशूळ जोरात बाहेर पडलेले आहे. तेव्हा शिवशंकराच्या तिन्ही डोळ्यामधून आग ओकीत त्रिशूळ एकदम जोरात बाहेर पडले. तेव्हा श्री शिवशंकर यांनी आपल्या त्रिशूळाच्या मदतीने, त्रिशूळाच्या साहाय्याने पाताळामधील सर्व नागांना ठार न मारता पिटळून लावलेला आहे. त्यानंतर श्री शिवशंकर यांच्या अंगावर समुद्र हा अतिशय चिडून खवळून त्यांना गिळण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून आलेला असताना, कोण? समुद्र. श्री शिवशंकर यांनी आपल्या तोंडाने फुंकर मारून मोठ्याने भू भू असा आवाज करून समुद्रास पिटाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समुद्र घाबरून बराच लांब मागे सरकला आहे. तेव्हा समुद्र एकदम सरकला. तेव्हा वायू हा श्री शिवशंकर यांच्या अंगावर धावून आला असताना श्री शिवशंकर यांनी आपले तोंड उघडून संपूर्ण वायू यश आपल्या तोंडाने गिळून टाकले होते. ते वातावरणात आधांतरीच उभे होते ना, तेव्हा त्यांनी संपूर्ण वायू आपल्या तोंडानेच गिळून टाकला परत. तेव्हा पृथ्वीवर मोठा धनिकंप होऊन जमीन फाटली व पृथ्वी यांनी श्री शिवशंकर यांना संपूर्ण आपल्या म्हणजे पृथ्वीच्या पोटाच्या आत घेण्याचा प्रयत्न केला. पृथ्वीने काय केलं? सूर्याला पृथ्वीच्या पोटाच्या आत घेण्याचा प्रयत्न करायला लागले. तेव्हा श्री शिवशंकर यांनी अतिशय मोठे असे प्रचंड रूप धारण केले. त्यानंतर अजून मोठं रूप धारण केलं. आपण स्वतः वातावरणामध्ये आदांतरे राहून संपूर्ण पृथ्वी आपल्या डाव्या हातामध्ये घेऊन ती पृथ्वी आपल्या डाव्या हाताच्या शेवटच्या बोटावर म्हणजे करंगळीवर तोलून धरली. डाव्या हाताच्या करंगळीवर पृथ्वी तोलून धरली आकाशात. व श्री शिवशंकर हे ती संपूर्ण पृथ्वी
आपल्या अजस्त्र तोंडाने गिळण्याचा विचार करू लागले. काय का ते पृथ्वीच गिळून टाकू असा त्यांनी विचार करू लागले. श्री शिवशंकर हे पृथ्वी गिळणार होते. तेवढ्याच ब्रह्मांडामधील सर्व ग्रह हे अतिशय घाबरून श्री शिवशंकर शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर येऊन श्री शिवशंकर यांची माफी मागून गायावाया करू लागले. सगळे नवग्रह वगैरे पंचमहाभूत सगळे येऊन त्यांची माफी मागायला लागले. तेव्हा श्री शिवशंकर यांनी अतिशय क्रोधिष्ठ होऊन रागाने ती पृथ्वी आपल्या डाव्या हातामधून खाली फेकून दिली. डाव्या हाताने खाली फेकून दिली. तेव्हा पृथ्वीस बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. पृथ्वीचे तुकडे तुकडे झाले होते. डाव्या हाताने तसेच खाली टाकून दिली पृथ्वीला. तेव्हा ती पृथ्वी अशी तुकडे पडले, ते भेगा पडल्या, मोठ्या तुकडे झाले. तेव्हा श्री विष्णू यांची ज्योत त्या ठिकाणी येऊन या ज्योतीने श्री शिवशंकर यांना उजव्या बाजूने 365 प्रदक्षिणा फेऱ्या मारलेल्या आहेत व श्री विष्णुदेव यांचा अवतार तेथे निर्माण झालेला आहे. विष्णुदेवांची ज्योत तिथं आली. त्यांनी शिवशंकरांना उजव्या बाजूने 365 फेऱ्या मारल्या आणि त्यांच्यासमोर उभे राहून त्यांनी विष्णू हा मानव रूपातला अवतार निर्माण केला. त्यानंतर लगेचच समुद्राने पुन्हा श्री शिवशंकर यांचा हल्ला केला होता. त्यांना आपल्या पोटामध्ये घेण्याचा समुद्र प्रयत्न करीत होता. तेव्हा श्री शिवशंकर हे पुन्हा अतिशय क्रोधिष्ठ होऊन अतिशय रागाने त्यांनी संपूर्ण समुद्र आपल्या तोंडाने गिळून टाकला. अख्खा समुद्रच त्यांनी गिळून टाकला. सूर्याने आपल्या याने शंकरांनी समुद्र पिऊन टाकला. तेव्हा संपूर्ण निसर्गच नष्ट होण्याची वेळ आली होती. तेव्हा पुन्हा ब्रह्मांडामधील सर्व ग्रह यांनी श्री शिवशंकर यांची माफी मागून गायावाया करू लागले. तेव्हा श्री शिवशंकर हे पुन्हा लगेचच शांत झाले होते. परत सगळेजण येऊन त्यांना अगदी माफी मागून गायावाया करू लागले. त्याच्यानंतर शिवशंकर हे शांत झाले. श्री शिवशंकर यांनी आपल्या कपाळावरील 3रा डोळा उघडला व आपल्या डोळ्यामधून सूर्याचा फक्त 4था भाग म्हणजे सूर्याच्या 4थ्या भागाचे तेज हे ब्रह्मांडामध्ये सोडले. म्हणजे जो सूर्य त्यांनी गिळला होता, आपल्या डोळ्यात बसून ठेवला होता, त्या सूर्याचा 4था भाग त्यांनी बाहेर सोडला. 3 भाग आपल्या डोळ्यातच ठेवले व बाकी 3 भाग म्हणजे सूर्याच्या तेजाचे, शक्तीचे 3 भाग हे आपल्या डोळ्यामध्येच ठेवून घेतलेले आहेत. आपल्याला सूर्य हा ग्रह आकाशामध्ये दिसतो. त्या सूर्यग्रहामध्ये सूर्याच्या 4थ्या भागाच्या शक्तीचे तेज हे आपल्याला सूर्य या ग्रहामध्ये दिसत आहे. म्हणजे सूर्याचा शक्तीचा किंवा सूर्याच्या तेजाचा 4था भाग आपल्याला दिसतोय. 3 भाग शिवशंकरांनी आपल्या डोळ्यातच ठेवल्यात. त्यानंतर ते नाही का आपण शिवशंकरांनी डोळा उघडला 3रा की सगळं नष्ट होतं, जळून भस्म होतं ते त्याच्यामुळे. त्यानंतर श्री शिवशंकर यांनी लघवी केली असताना त्या लघवी वाटे संपूर्ण समुद्राचे पाणी हे आपल्या शरीरामधून बाहेर सोडलेले आहे. तेव्हापासून समुद्राचे पाणी हे खारट झालेले आहे. समुद्राचं पाणी खारट तेव्हापासून झालं. श्री शिवशंकर यांनी लघवी केली होती. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे, लाटामुळे पृथ्वीच्या जमिनीवर ज्या काही भेगा पडलेल्या होत्या त्या भेगा समुद्राच्या पाण्यामध्ये बुजून गेल्या आहेत. पृथ्वीचे हे झालं होतं ते बुजून गेलेलं आहे व पृथ्वीवरील जमीन ही पुन्हा पूर्ववत व्यवस्थित झालेली आहे. पाताळामधील जे काही नाग वर येऊन श्री शिवशंकर यांना चावा घेतला होता ते सर्व नाग
समुद्राच्या पाण्यामध्ये वाहत जाऊन समुद्राच्या पाण्यामध्ये राहू लागले आहेत. त्यानंतर श्री शिवशंकर यांनी आपल्या दोन्ही नाकपुड्यामधून गिळलेला वायू होता तो संपूर्ण वायू आपल्या दोन्ही नाकपुड्यामधून बाहेर सोडून दिला आहे. सगळा वायू सोडून दिला बाहेर नाकपुड्यामधून. पृथ्वीचे जे तुकडे उडालेले होते, जमिनीला भेगा पडलेल्या होत्या, त्या सर्व समुद्राचे पाणी व वायू यामुळे पुन्हा जोडला गेलेला आहे. पृथ्वी पुन्हा पूर्ववत झालेली आहे. त्याच्यानंतर पृथ्वी परत होती तशी झाली. श्री शिवशंकर यांची सर्व पंचमहाभूते यांनी त्या ठिकाणी येऊन श्री शिवशंकर यांची पुन्हा पुन्हा माफी मागितल्यानंतर सर्व वातावरण हे शांत झाले होते. त्यानंतर श्री शिवशंकर हे पूर्ण शांत झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आपले पहिले नेहमीचे लहान रूप धारण केले आहे. सगळं वातावरण शांत झाल्यानंतर शिवशंकरांनी परत पहिल्यासारखं आपलं छोटं रूप धारण केलं. ते जे विराट रूप होतं ते हे करून घेतलं त्यांनी. परत आपले लहान झाले. 24/5/95 बुधवार. श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री शिवशंकर यांनी श्री सूर्यदेव यांना आपल्या तोंडाने गिळलेले होते. तेव्हा त्यांच्या संपूर्ण शरीराची श्री सूर्यदेव यांच्या अग्निज्वाळामुळे शरीराची लाही लाही होत होती व तेव्हाच पाताळामधील पृथ्वीच्या पोटामधील विषारी नागांनी श्री शिवशंकर यांना कडाडून चावा घेतला होता. श्री शिवशंकर हे बेशुद्ध होण्याच्या अवस्थेमध्ये होते. तेव्हा श्री शिवशंकर यांनी आपले त्रिशूळ हे श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर जमिनीमध्ये जोरात खोलवर खुपसले होते. त्रिशूळाच्या तीनही टोके ही जमिनीमध्ये खोलवर खुपसले गेले होते. तेव्हा जमिनीमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा वर आला व तो पाण्याचा लोंढा आकाशामध्ये बराच वर अंतरा उडालेला होता. श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर तेव्हा श्री शिवशंकर यांच्या हस्ते गंगा माता उत्पन्न झालेली आहे. त्यावेळी जे शिवशंकरांनी पृथ्वीच्या पोटात त्रिशूळ खुपसलं तेव्हा त्याच्यातून गंगा माता उत्पन्न झालेली आहे. ती गंगा माता श्री शिवशंकर यांनी संपूर्ण उचलली व ती गंगा आपल्या डोक्यावरील शेंडीच्या ठिकाणी ती संपूर्ण गंगा ठेवलेली आहे. संपूर्ण गंगा उचलून डोक्यावर ठेवली आपले. तरी देखील श्री शिवशंकर यांना शांत वाटत नव्हते. त्यांच्या अंगाची लाही लाही होत होती, ती थांबत नव्हती. तेव्हा श्री शिवशंकर यांनी पुन्हा जेथून गंगा उत्पन्न झालेली होती त्याच ठिकाणी जमिनीमध्ये पुन्हा अतिशय जोरात खोलवर आपले त्रिशूळ हे जमिनीमध्ये खुपसलेले आहे. म्हणजे ज्या ठिकाणाहून गंगा आलती त्याच ठिकाणी पुन्हा त्याने त्रिशूळ जमिनीमध्ये खुपसले खोलवर. कोणी? शिवशंकरांनी. श्री शिवशंकर यांनी आपले त्रिशूळ जमिनीमधून वर उचलून घेतले तेव्हा त्या ठिकाणाहून बेलाचे झाड, बेलाच्या पानाचे झाड जमिनीमधून वर आलेले आहे. तेव्हा जमिनीमधून बेलाचे झाड वर आलेले आहे. त्रिशूळाला 3 टोके असतात, त्यामुळे बेलाच्या झाडाच्या पानांना प्रत्येकी 3-3 टोके असतात. त्यामुळं झाडाला 3-3 पानं असतात. ते श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री शिवशंकर यांनी बेलाच्या झाडांची निर्मिती केली. तेव्हा बेलाचे झाड जमिनीमधून वर आले होते. तेव्हा सर्वत्र गारवा पसरलेला होता.
सर्वत्र थंड वातावरण निर्माण झालेले होते. श्री शिवशंकर यांनी त्या बेलाची या झाडांची पाने तोडून आपले सद्गुरू श्री सूर्यदेव यांचे नामस्मरण करीत एक एक बेलाचे पान आपल्याच हाताने आपल्या डोक्यावर ठेवण्यास सुरुवात केलेली होती. असे बराच काळपर्यंत बेलाची पाने आपल्या डोक्यावर ठेवीत असताना श्री शिवशंकर यांना हळूहळू शांत वाटू लागले होते. त्यांचे शरीर थंड होत होते. त्यांच्या अंगाची लाई लाई होत होती ती थांबली होती. त्यांना पूर्णपणे शांत वाटत होते. बेलाच्या पानामुळं त्यांना शिवशंकरांनी जेव्हा जमिनीत जिथून गंगा आलती त्याच ठिकाणून परत त्रिशूळ खुपसलं आहे की नाही. ते त्रिशूळ पाताळात गेलं आणि पाताळातले जे नाग आहेत अजस्त्र नाग त्यांच्याबरोबर युद्ध केलं. त्या त्रिशूळाने दैवी अवतारात युद्ध केलं आणि त्या संपूर्ण नागांचं विष गोळा करून त्या झाडांच्या रूपाने बेलाच्या पानाचं झाडाच्या रूपाने जमिनीच्या वर आणलं ते. मग त्याला त्याची जी बेलाची पानं आहे बेलाचं झाड आहे त्याच्यामध्ये संपूर्ण नागाचा विष आहे. बेलाच्या पानामध्ये बेलाच्या झाडामध्ये मुळांमध्ये सगळं नागांचं विष आहे. मग ते एक एक पान करून त्यांनी आपल्या डोक्यावर ठेवलं एक एक पान काढून. त्याच्यामुळं त्यांना हळूहळू शांत वाटत गेलं. का तर त्या पानांमध्ये जे विष आहे ते विष यांच्या डोक्यातलं जे नागांचं विष होतं शरीरात ते ओढून घेत होतं. बेलाच्या पानाचं जे विष आहे ते विष म्हणजे विषाला विष जसं मारतो आपण म्हणतात तसं बेलाच्या पानाच्या जे विष आहे ते यांच्या शरीरातलं विष ओढून घेत होतं. त्याच्यामुळे त्यांना हळूहळू शांत वाटलं. म्हणजे त्या बेलाच्या पानांनी त्यांचं विष संपूर्ण शरीरातलं ओढून घेतलं. त्यामुळे त्यांना पूर्णपणे शांत वाटत होतं. श्री शिवशंकर यांनी युद्ध होत असताना उचललेली पृथ्वी आपल्या हातामधून खाली फेकून दिलेली होती. तेव्हा गंगा माता उत्पन्न झालेली जागा व बेलाच्या पानाचे झाड ही जागा श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर विस्कळीत झालेली आहे. तेव्हा त्यांनी जी पृथ्वी जमिनीवर फेकली त्यामुळे ती जी जागा होती म्हणजे बेलाचं पान आलेली जागा किंवा गंगा आलेली जागा ती ही झालेली. त्यांच्या खुणा निशाणी नष्ट झालेल्या आहेत. परंतु श्री गंगा माता या स्थानावर आज देखील आपले अस्तित्व ठेवून आहेत. भाविक भक्तांना प्रत्यक्षात दर्शन देत आहेत. फक्त गंगा माता आपल्या स्थानावर अजून आहे. बाकी बेलाच्या पानाचं झाड जे ते हे झालं म्हणजे जे कुंड आहे या कुंडामधून वर्षातून 5 वेळा गंगा माता येते या कुंडात. तुम्ही किती पण त्यातलं पाणी भरून काढून नेलं बाळदीत बाटलीत तरी ते आहे तेवढं राहतं. आणि आरती झाली की जातं. आरती होईपर्यंत थांबतं. एकदाच 3 का 4 दिवस राहिले होते ना. एकदाच 4-5 दिवस राहिले होते. सोडले ना आलेच नाही ते याने ठेवले रे. म्हणजे चव्हाण का तो आपला मोरे पाणी असं गच्च येते ते पण आपण ते झाकण ठेवलंय ना त्याच्यावर त्यामुळे ते कळत नाही. ओला वाजतो ना आतमध्ये सगळं. आरती झाली की लगेच 2 मिनिटात निघून जात्या तोपर्यंत जाते. हा तुम्ही किती पण पाणी काढा त्यातलं ते येतच राहतं. आणि ते पाणी आहे ना आपण पिलं ना तर आपलं नारळाच्या आतलं जे पाणी असतं ना ते पाणी लागतं. म्हणजे नारळाचं पाणी त्याच्यात येतं. आपण नाही का नारळाचं पाणी पितो ती कशी चव आहे ते लागतं ते. हो. श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री शिवशंकर यांनी गंगा माता
आपल्या डोक्यावर बसून घेतलेली आहे. तसेच श्री शिवशंकर यांच्या डोक्यावर बेलाची पाने ठेवण्याची प्रथा, त्यांना बेलाच्या पानांचा अभिषेक करण्याची प्रथा पिढ्यानपिढ्या सुरू झालेली आहे. श्री शिवशंकर यांच्या डोक्यावर बेलाचे पान ठेवले असता त्यांना अतिशय शांत थंड असे वाटत असते. ते बेलाच्या पानामुळे होतं. श्री शिवशंकर यांच्या पोटावरील 5 बिंबी. एका बिंबीत त्यांनी आकाश ठेवलेलं आहे, एका बिंबीत आकाश ठेवलेलं आहे, एका बिंबीत वायू, मधल्या बिंबीत सूर्य, त्याच्या शेजारच्या ह्याच्यात पृथ्वी, सगळ्यात खालच्या ह्याच्यात पाणी. म्हणजे असे त्यांना 4-5 बिंबी आहेत. एका पंचमहाभूताला प्रमुख जे पंचमहाभूत आहेत त्यांनी आपल्या बिंबीमध्ये स्थान दिलेलं आहे कायमचं. 5 बिंबी आहेत त्यांच्या पोटावर. श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर संपूर्ण निसर्ग, पंचमहाभूते यांच्याबरोबर श्री शिवशंकर यांचे महायुद्ध होत होते व श्री शिवशंकर यांनी सूर्य यांचा अग्नी व वायू आपल्या तोंडाने पूर्ण गिळलेला होता. तेव्हा श्री शिवशंकर यांच्या संपूर्ण शरीराची अग्निज्वाळामुळे लाही लाही होत होती. तेव्हा श्री शिवशंकर यांच्या नाकामधून, दोन्ही कानामधून, नाकपुड्यामधून तसेच आपल्या तिन्ही डोळ्यामधून बऱ्याच लांब अंतरापर्यंत अतिशय जोरात अग्निज्वाळा बाहेर पडत होत्या. त्यांच्या तिन्ही डोळ्यातून, कानातून, नाकातून, तोंडातून अग्निज्वाळा बाहेर पडत होत्या बऱ्याच लांब अंतरापर्यंत. त्यावेळी सर्व वातावरण तापलेले होते व आजूबाजूचा परिसर, निसर्ग, झाडे, झुडपे यांना प्रचंड प्रमाणात आग लागलेली होती. त्यावेळेस संपूर्ण आजूबाजूचा परिसर जळून त्याची राख भस्म होत होती. सगळं जळालं ना आजूबाजूचा परिसर. त्यानंतर श्री शिवशंकर यांचे युद्ध थांबलेले होते. त्यांचे संपूर्ण शरीर जळून काळे ठिक्कर पडलेले होते. तेव्हा श्री शिवशंकर यांनी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर आजूबाजूचा परिसरामधील सर्व निसर्ग जळून खाक झालेला होता. त्याची सर्व राख, भस्म आपल्या हाताने गोळा करून ती राख, तो भस्म त्यांनी स्वतः आपल्या हाताने आपल्या संपूर्ण शरीराला फासलेला आहे. तेव्हापासून श्री शिवशंकर हे स्वतः कायम आपल्या शरीरावर भस्म राख लावून ब्रह्मांडामध्ये कायम वावरत आहेत. तेव्हा इथं सगळं जे जळालं होतं, सगळ्याची राख झाली होती, तेव्हा त्यांनी ते सगळं राख भस्म गोळा केलं आपल्या हाताने आणि आपल्या हाताने संपूर्ण शरीराला फासलंय. सगळं काळ टिक्कर पडलेलं होतं ना. तेव्हापासून मग ते त्यांना सवयच लागली, ते संपूर्ण शरीराला भस्म लावतात. श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर युद्ध थांबल्यानंतर आजूबाजूचा परिसर जळालेल्या राखेचा मोठा ढीग जमा झालेला असताना त्या राखेचा, भस्माचा मोठा डोंगर जमा झालेला असताना त्या भस्माच्या डोंगराजवळ बसून श्री शिवशंकर यांनी श्री विष्णुदेव यांना अनुग्रह दिलेला आहे. म्हणजे आजूबाजूचा परिसर जो भस्म झालतं, राख, त्याचा डोंगर तयार झालता. त्या अग्नीच्या जवळ, त्या राखेच्या जवळ, भस्माच्या डोंगराच्या जवळ बसून श्री शिवशंकर हे विष्णुदेव यांचे सद्गुरू झाले, त्यांना अनुग्रह दिलेला आहे. त्यांचे सद्गुरू होऊन त्यांना आपल्याकडील सर्व दिव्य विद्या दिलेली आहे. हा विधी होत असताना श्री सूर्यदेव हे स्वतः त्या ठिकाणी हजर राहिलेले होते. श्री सूर्यदेव यांच्या समक्ष श्री शिवशंकर यांनी श्री विष्णुदेव यांच्या गळ्यामध्ये आपल्या हाताने 5 पदरी जानवे घातलेले आहे. तेव्हा श्री सूर्यदेव यांना
श्री शिवशंकर यांचा अतिशय राग आला होता. त्यांचा अपमान झालेला होता. श्री सूर्यदेव यांना असे वाटत होते. श्री विष्णुदेव यांच्या गळ्यामध्ये श्री शिवशंकर यांनी जानवे घातलेले आहे. ते जानवे आपल्या हस्ते श्री विष्णुदेव यांच्या गळ्यामध्ये घालावेच पाहिजे होतं. असं सूर्याला काय वाटलं, विष्णुदेव यांच्या गळ्यात त्यांनी 5 पदरी जानवा घातलं ना, मग त्यांना वाटत होतं की आपल्या हातून त्यांनी विष्णूच्या गळ्यात जानवं हे घालावं. हा तेच की 5 पदरी जानवं. तेव्हा श्री सूर्यदेव यांना श्री शिवशंकर यांचा अतिशय राग आला होता. त्यांचा अपमान झालेला होता. श्री सूर्यदेव यांना असे वाटत होते, श्री विष्णुदेव यांच्या गळ्यामध्ये श्री शिवशंकर यांनी जानवे घातले आहे. ते जानवे आपल्या हस्ते श्री विष्णुदेव यांच्या गळ्यामध्ये घालावेच पाहिजे होते. श्री शिवशंकर यांनी जाणून बुजून आपला अपमान केला आहे असे श्री सूर्यदेव यांना वाटू लागले होते. या गोष्टीचा श्री सूर्यदेव यांना अतिशय राग आला होता. ते अतिशय संतापून क्रोधिष्ठ झालेले होते. एवढ्याशा कारणावरून श्री सूर्यदेव अतिशय रागवलेले असताना श्री सूर्यदेव हे श्री शिवशंकर यांच्या अंगावर चवताळून श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर त्यांच्या अंगावर धावून गेले. म्हणजे त्यांना अतिशय राग आला, अपमान झाला. त्यांना वाटलं आपल्या हाताने यांनी जानवं घालायला पाहिजे नव्हतं. त्यामुळे ते अतिशय क्रोधिष्ठ होऊन शिवशंकर यांच्या अंगावर चवतळून गेले होते या स्थानावर. संपूर्ण निसर्ग, सर्व पंचमहाभूते श्री सूर्यदेव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु श्री सूर्यदेव हे जास्त संतापत होते. त्यांना राग अनावर होत होता. परंतु श्री शिवशंकर एवढे होऊन देखील अतिशय शांतच होते. या गोष्टीचा देखील श्री सूर्यदेव यांना अतिशय राग येत होता. श्री सूर्यदेव हे अतिशय चिडून त्यांनी आपल्या अग्निज्वाळामार्फत संपूर्ण निसर्ग पुन्हा जाळून नष्ट करण्याचा, भस्म करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा संपूर्ण निसर्ग, सर्व पंचमहाभूते हे सर्वजण अतिशय घाबरून श्री शिवशंकर यांच्या पाठीमागे जाऊन लपून बसू लागली व श्री शिवशंकर यांना आपणास वाचवे म्हणून गायावाया करू लागले होते. म्हणजे सूर्य इतका रागावला होता की त्याने आपलं तेज वाढवून सगळं जाळून टाकायचं परत सुरुवात केली त्यांनी. तेव्हा संपूर्ण निसर्ग, पंचमहाभूते सगळे घाबरून शिवशंकराच्या पाठीमागे लपून बसले. त्यांना म्हणा आम्हाला गायवाय करू लागले, आम्हाला वाचवा. कोणाला? शंकराला. श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री सूर्यदेव अतिशय क्रोधिष्ठ झालेले असताना ब्रह्मांडामधील सर्व ग्रह हे एकत्र येऊन श्री सूर्यदेव यांची समजूत घालू लागलेले होते. सर्व ग्रहांनी बराच प्रयत्न केला होता, परंतु श्री सूर्यदेव हे काय ऐकत नव्हते. शेवटी सर्व ग्रह हे श्री सूर्यदेव हे काय आपले ऐकत नाहीत म्हणून अतिशय नाराज होऊन माघारी फिरलेले असताना श्री सूर्यदेव हे सर्व नवग्रह, सर्व ग्रह यांना देखील आपल्या अग्निज्वाळामार्फत जाळण्याचा प्रयत्न करू लागले होते. तेव्हा सर्व ग्रह घाबरून श्री सूर्यदेव हे आपले काय ऐकत नाहीत म्हणून ब्रह्मांडामध्ये माघारी फिरून गेले होते. म्हणजे नवग्रह हे जे आहेत त्यांनी बरंच सूर्याला सांगण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते काय ऐकतच नव्हते. मग शेवटी सूर्याने काय केलं, त्यांना आपल्या अग्निज्वाळामार्फत जाळण्याचा प्रयत्न केला परत. ते सगळे नाराज होऊन परत निघून गेले, काय ऐकत नाही म्हणून गेले निघून. बस का?
श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव या दोघांनी देखील श्री सूर्यदेव यांची सर्व प्रकारे समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु सूर्यदेव हे काही ऐकत नव्हते. त्यांना जास्तच राग येत होता. तेव्हा श्री सूर्यदेव हे श्री शिवशंकर यांना म्हणाले, मी तुमचा सद्गुरू असून देखील तुम्ही सर्वजणांमध्ये माझा जाणून बुजून अपमान केलेला आहे. या गोष्टीचा श्री सूर्यदेव यांना अतिशय संताप झालेला होता. म्हणजे शिवशंकराला म्हटले, मी तुमचा सद्गुरू आहे, तरी तुम्ही जाणून बुजून सगळ्यांमध्ये माझा अपमान केला. म्हणून त्यांना अतिशय राग आलेला होता. त्यांनी जाणून बुजून अपमान केला असं त्यांचा एक समज झाला. श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री शिवशंकर यांनी आपले सद्गुरू श्री सूर्यदेव यांची माफी मागितली. शिवशंकरांनी सद्गुरू असल्यामुळं सूर्याची माफी मागितली, तरी देखील श्री सूर्यदेव हे शांत होत नव्हते. तेव्हा श्री विष्णुदेव यांना श्री सूर्यदेव यांचा अतिशय राग आलेला होता, परंतु श्री विष्णुदेव हे देखील या ठिकाणी अतिशय शांतपणे थांबून होते. श्री विष्णुदेव यांनी काही श्री सूर्यदेव यांची माफी मागितली नाही, ते शांतच थांबून होते. म्हणजे शिवशंकरांनी सूर्याची माफी मागितली तरी ते काय ऐकना सूर्य. आणि तिथं विष्णू होते, विष्णूंनी काय माफी मागितली नाही, ते शांतच बसून होते. त्यांनी काय त्यांची माफी मागितली नाही. कोणाची? सूर्याची. श्री सूर्यदेव हे श्री शिवशंकर यांना असे म्हणू लागले की माझी जी तुमच्या तिसऱ्या डोळ्यामध्ये शक्ती तेज ठेवून घेतलेले आहे ती माझी मला परत द्या असे म्हणू लागले असताना श्री शिवशंकर यांनी ती शक्ती तेज परत देण्यास नकार दिला. तेव्हा श्री सूर्यदेव यांच्या बाजूने श्री चंद्रदेव हे तेथे येऊन श्री सूर्यदेव यांच्या बाजूने श्री शिवशंकर यांच्या बरोबर भांडू लागले होते. म्हणजे सूर्याचं आणि शंकराचं भांडण होत होतं. विष्णू काय मध्ये पडले नाही. तेव्हा सूर्याच्या मध्ये त्याला चंद्रदेव आले तिथं आणि ते सूर्याच्या बाजूने यांच्याबरोबर भांडायला लागले. श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर पुन्हा श्री शिवशंकर व श्री सूर्यदेव यांचे शक्तियुद्ध सुरू झाले होते. शक्तियुद्ध. श्री सूर्यदेव यांनी आपल्या दिव्य शक्तीद्वारे श्री शिवशंकर यांच्या तिसऱ्या डोळ्यामध्ये व त्यांच्या मधल्या बिंबीमध्ये जी आपली शक्ती तेज होते त्या सर्व शक्तीचे तेज वाढून त्या शक्तीद्वारे श्री शिवशंकर यांना जाळून भस्म करण्याचा प्रयत्न करू लागले. म्हणजे शिवशंकराच्या तिसऱ्या डोळ्यामध्ये जे सूर्याचं तेज होतं आणि शिवशंकराच्या मधल्या बिंबीमध्ये सूर्याचं तेज होतं ते तेज श्री सूर्यदेव वाढवायला लागले. म्हणजे ते वाढवून सूर्याला जाळून आपलं शंकराला जाळवायचं या हिशोबाने ते तेज वाढवायला लागले स्वतःच. श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर पुन्हा श्री शिवशंकर व सूर्यदेव यांचे शक्तियुद्ध झालेले होते. श्री सूर्यदेव यांनी आपल्या दिव्य शक्तीद्वारे शिवशंकर यांच्या तिसऱ्या डोळ्यामध्ये व त्यांच्या मधल्या बिंबीमध्ये जे आपले शक्ती तेज होते त्या सर्व शक्तीचे तेज वाढून त्याच शक्तीद्वारे शिवशंकर यांना जाळून भस्म करण्याचा प्रयत्न करू लागले होते. श्री शिवशंकर यांनी आपल्या शरीरापासून जो नाग निर्माण केलेला होता, आपल्या शरीरापासून जो नाग निर्माण केला त्या नागाने श्री शिवशंकर यांना आपल्या संपूर्ण शरीराने विळखा घालून
श्री शिवशंकर यांचे शरीर झाकण्याचा, त्यांच्या शरीराचे रक्षण करण्याचा प्रयत्न करू लागला. कोण? तो नाग. संपूर्ण शंकराला त्याने झाकलं व आपला अजस्त्रपणा काढून श्री शिवशंकर यांचा संपूर्ण चेहरा झाकून टाकला. कोणी? त्या नागाने. त्यामुळे श्री सूर्यदेव यांचे शक्तीचे तेज श्री शिवशंकर यांना स्पर्श करू शकत नव्हते. त्यामुळे श्री सूर्यदेव यांच्या दिव्य शक्तीच्या तेजाचा परिणाम श्री शिवशंकर यांना काही होत नव्हता. त्यांचे संपूर्ण रक्षण होत होते. म्हणजे त्या नागाने शिवशंकराला संपूर्ण झाडून टाकलं, संपूर्ण झाकून रक्षण केलं आणि आपला फणा जो होता, अजस्त्र फणा, तो त्यांच्यावर असा ठेवला पुढं. म्हणजे त्यांच्या चेहऱ्याचं पण रक्षण झालं आणि शरीराचं पण रक्षण झालं. त्यांना काही त्रासच होत नव्हता. कोणाला? शिवशंकरांना. श्री शिवशंकर यांना अतिशय राग आलेला होता व ते अतिशय क्रोधिष्ठ होऊन त्यांचा संताप अनावर झाल्यामुळे त्यांनी अतिशय रागात क्रोधिष्ठ होऊन आपल्या कपाळावरील तिसरा डोळा उघडला व आपल्या डोळ्यामधील दिव्य अग्निज्वाळामार्फत श्री सूर्यदेव यांना जाळण्यास, त्यांची शक्ती भस्म करण्यास सुरुवात केली. शिवशंकराने अतिशय रागाने आपला तिसरा डोळा उघडला आणि त्या शक्तीने शिवशंकरांना जाळून भस्म करण्याचा प्रयत्न करू लागले सूर्याला. श्री सूर्यदेव हे अग्निज्वाळामुळे जळत असताना त्यांची शक्ती नष्ट होत होती. तेव्हा श्री सूर्यदेव हे अतिशय घाबरून श्री चंद्रदेव यांच्याकडे धावत जाऊन त्यांची मदत मागू लागले. कोणाची? सूर्य कुठे गेला? चंद्राजवळ गेला, त्यांना मदत मागू लागला. श्री चंद्रदेव हे काही सूर्यास मदत करण्यास तयार होत नव्हते. तेव्हा श्री सूर्यदेव हे आपणास वाचवूया म्हणून श्री चंद्रदेव यांच्याकडे जास्तच गयावया करू लागले होते. परंतु श्री चंद्रदेव हे काही श्री सूर्यदेव यांच्या मदतीसाठी येण्यास तयार होत नव्हते. श्री चंद्रदेव हे श्री सूर्यदेव यांना म्हणाले, मी तुम्हाला सांगत होतो, तुमची समजूत काढत होतो, तेव्हा तुम्ही माझे काही ऐकत नव्हतात. आता तुमचे तुम्ही बघून घ्या, मी काही तुम्हाला युद्धामध्ये मदत करणार नाही. असे सांगून श्री चंद्रदेव यांनी श्री सूर्यदेव यांच्याबरोबर युद्धास येण्यास पूर्णपणे नकार दिला. तेव्हा श्री सूर्यदेव हे श्री चंद्रदेव यांची जास्तच गयावया करू लागले, त्यांना विनवू लागले होते. म्हणजे सूर्य चंद्राला गयावया करत होते, चल माझ्याबरोबर मदतीला. ते काय चंद्र आहे ना, तो म्हटला नाही जाऊ. म्हणजे काही केलं तर ते ऐकणच. कोण? चंद्र. श्री शिवशंकर यांनी तोपर्यंत श्री सूर्यदेव यांना आपल्या तिसऱ्या डोळ्यामधील दिव्य शक्तीने, आपल्या तेजाने श्री सूर्यदेव यांना संपूर्ण अर्धे जाळून भस्म केलेले होते. म्हणजे सूर्याची शक्ती अर्धी जाळून भस्म केली होती. श्री सूर्यदेव यांची अर्धी शक्ती तोपर्यंत जळून भस्म नष्ट झालेले असताना श्री सूर्यदेव हे जळत असताना श्री चंद्रदेव यांना श्री सूर्यदेव यांची दया आली होती. तेव्हा श्री चंद्रदेव हे श्री सूर्यदेव यांच्या मदतीसाठी युद्धामध्ये धावून आले होते. म्हणजे जेव्हा शिवशंकरांनी तिसऱ्या डोळ्याने सूर्याचं शक्ती तेज जाळायला सुरुवात केली, अर्ध त्यांचं शक्ती तेज जाळलं, तेव्हा चंद्रालाच त्यांची दया आली. सूर्य जळत होता तेव्हा, आणि मग ते सूर्याच्या मदतीसाठी धावून आले. कोण? चंद्रदेव. आता आपण थांबू ना. आलं लक्षात आजचं का नाही? आता उद्यापासून पुढचं.